2012 पासून सुरू असलेल्या महावितरणच्या कंत्राटी कामगारांच्या लढ्याला आज निर्णायक यश मिळालं. ठाणे औद्योगिक न्यायालयानं महाराष्ट्रातील 2285 कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निकाल दिलाय. ठाणे औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार महावितरणला या कामगारांना 2012 पासून आजपर्यंतचे वेतन, भत्ते आणि इतर सर्व लाभ फरकासह देणं बंधनकारक असेल. तसंच हा लाभ 6 महिन्यात न दिल्यास 5% व्याजासह द्यावा लागेल, असं न्यायालयानं आदेशात नमूद केलंय. हा अधिकृत निकाल कामगार उपायुक्त ल.य. भुजबळ यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलाय. यावेळी अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपसरचिटणीस राहुल बोडके, सचिव उमेश आणेराव, कोषाध्यक्ष सागर पवार उपस्थित होते. कामगारांच्या बाजूनं वकील विजय वैद्य, बाळासाहेब देसाई, शिरीष राणे यांनी आणि व्यवस्थापनाच्या बाजूनं वकील L.R. मोहिते यांनी युक्तिवाद केला. हा निकाल म्हणजे कंत्राटीकरणाला चपराक असून हा निकाल देशभरातील कंत्राटी कामगारांसाठी मैलाचा दगड ठरला असल्याचं महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार सेनेचे प्रादेशिक संघटना मंत्री विजय कांबळे यांनी सांगितलंय. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटना महावितरणमध्ये आउटसोर्सिंग काम 2005 पासून चालू होतं आणि 2012 साली आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये दावा दाखल केला महावितरणच्या विरोधात आणि ठाणे लेबर कोर्टामध्ये तो दावा वर्ज झाला आणि ठाणे लेबर कोर्टाने 2025 साली त्याचा 101 पानाचा निकाल जाहीर केला आणि जवळजवळ महाराष्ट्रामधले 2285 लोकांना त्याचा न्याय मिळाला. कोल्हापुरामध्ये जवळजवळ 125 कामगारांना त्याचा लाभ मिळाला. ठाणे लेबर कोर्टाने सक्त अशा महावितरणला सूचना केल्या की जे हे कामगार आहेत हे तुमचेच कामगार आहेत आणि कायम कामगार आहेत, त्यांना सामावून घ्या आणि पदोन्नती असेल, पगारवाढ असेल, त्यांना सर्व लागू करा आणि 6 महिन्यामध्ये अवधी दिलेला आहे. 6 महिन्यामध्ये यांना सामावून घ्या, त्यांची देय सगळी देऊन टाका. जर ही देय देण्यास किंवा सामावून घेण्यास विरोध केला तर वर्षाला त्यांना 5% दंड लावलेला आहे आणि 240 दिवस भरलेल्या सर्व कामगारांना सामावून घ्या अशी भूमिका घेतली आहे. आमच्या राज्याचे ऊर्जामंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमची एकच विनंती आहे की आमच्या सर्व कामगारांना कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे समाविष्ट करून घ्यावी एवढीच विनंती आहे. आम्हाला 6 महिने नको, आम्हाला महिन्याभरामध्ये सामील करून घ्यावी ही आमची कळकळीची विनंती आहे. निकालानंतर विजय कांबळे, राजेंद्र ढाले, राजेंद्र पोवार, अनिल लांडगे, अमित सूर्यवंशी, मिलिंद कुडतरकर, अमर लोहार, अमोल भास्कर, राहुल भारबल यांच्यासह अनेक कामगारांनी कोल्हापुरातील महावितरण कार्यालयासमोर जल्लोष केला. नोकरीत कायम करण्यासाठी 14 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाल्यानं कामगारांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद अवर्णनीय होता.